सुद्धा समोरच्या खोलीकडे पाहिली किती दिवस डोळ्यासमोरून जात नाही आणि भीतीनेच अजूनसुद्धा हातपाय थरथर कापतात. कारण 1 जानेवारीला त्याच खोलीत समीरने स्वतःला संपवले होते आणि भाड्याने असल्या कारणामुळे त्याच्या बायकोने रूम खाली केली होती. आज 5 तारीख होती. वाड्यात जेमतेम 4 खोल्या होत्या. त्यात 2 सुरुवातीच्या होत्या आणि शेवटच्या 2 होत्या. त्यात माझी आणि समीरची रूम समोरासमोर होती. सतत कामात असणारा तो समीर जास्त बोलत नसे आणि नेहमीच बाहेरगावी जास्त असायचा. पण बायकोचे आणि त्याचे बहुतेक कधीच पटले नसावे म्हणून त्याने स्वतःला संपवले असे. त्याची ती खोली निशब्द, शांत, निश्चित असायची. समोर एक वडाचे झाड होते. खूप जुने असल्या कारणामुळे मालकांचे त्याला कधीच कापायचे विचार केले नाही. पण त्या दिवशीपासून जणू वाड्याला कोणाची नजरच लागली. शेजारच्या काकू खूप घाबरायच्या होत्या. त्या नेहमीच बोलायच्या की त्या खोलीतून अचानक आवाज येतो आणि रात्री पावलांचा आवाज घरासमोर ने जा करत असतो. मी सुरुवातीला लक्ष नाही दिले कारण काकू मुळातच थोडी घाबरट होती. पण त्या दिवशी मी रात्री जेमतेम 1:30च्या सुमारास लॅपटॉपवर काम करत असताना अचानक मला घुबडाचे ओरडणे ऐकू येऊ लागले. मांजर जोराने रडत होती. काय करावे सुचेना म्हणून लॅपटॉप बंद केला आणि आडवा झालो. स्मशानाला शांतता पसरली होती. फळक मध्ये मांजर रडत होते. घरात मी एकटाच असल्याने थोडा बिचकलो आणि अचानक मला कोणीतरी खोलीबाहेर येरझाऱ्या घालत आहे असा भाव झाला आणि मी हळूच खिडकीच्या फटीतून पाहिले. बाहेर दाट काळोख आणि समोरच्या खोलीतून रडण्याचा आवाज येऊ लागला. माझी तर भीतीने गाळण उडाली. देवाचे नाव जपत चादर डोक्यावर घेऊन झोपलो आणि तरी झोप लागली. सकाळी मला दरवाजावर कोणीतरी थाप मारली म्हणून जागा झालो आणि मी आतूनच विचारलं, कोण असेल? बाहेरून काकू ओरडल्या, म्हणाल्या, बाहेर ये लवकर. मी बाहेर आलो. काय विचारल्यावर तेवढ्यात माझा हात धरून समोरच्या खोलीकडे नेलं. माझ्या डोळ्यासमोर विश्वासच होत नव्हता. समोरच्या दरवाजाची कडी आपोआप वाजत होती. मी स्वप्न तर नाही पाहत ना असं वाटू लागले. पण प्रकार पुढे अधूनमधूनच होत होते. हा प्रकार पुढे अधूनमधून होत होता. शिवाय रात्री तर नवीन नवीन खेळ चालू झाले. वाड्यातील सर्वांच्या कड्या कोणीतरी वाजवू लागले. एका रात्री माझ्या घराची कडीसुद्धा वाजवली. मला काहीच सुचत नव्हते. मालक बाहेरगावी असताना सर्वांनी मिळून ठरवले मालकांना सांगायचं. एक दिवस सर्व प्रकार मालकांना फोन करून कळवला. मालक पुढच्या आठवड्यात येतो असं बोलून फोन ठेवला आणि त्यात अमावस्या आली ही कल्पना मला नव्हतीच. मी आपल्या रोजच्या सारख्या आपल्या कामावर जायला निघालो. पाहतो तर काकूंचे दरवाजे कुलूप होते आणि देसाई लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. हे विचार केला, येतील संध्याकाळी असं ठरवून कामावर निघालो आणि आज आईबाबांना पैसे पाठवायचे होते. त्यामुळे मला आज ते काम पहिले करायचे होते. संध्याकाळी घरी आलो आणि वाड्यावर निरळ शांतता पसरली होती. काकूंच्या घराला कुलूप होते. देसाई पण आले नव्हते. वाड्यावर मी एकटाच होतो. कुलूप काढून आत गेलो. आज वाडा काहीसा विचित्र भासत होता. संध्याकाळी 8 वाजले होते. आज जेवण बनवायची इच्छा नव्हती म्हणून आमलेट ब्रेड यावर ताव मारला. शांतता आणि शतपावलीसाठी बाहेर आलो. आज हवेत गारवा होता. वडाचे झाड सळसळ करत होते. रातकिड्यांनी सुरू छिडला होता. का कुणास ठाऊक, पण आज काहीतरी अघटित घडणार याचा संकेत रात्री देऊ लागली होती. 10:15च्या सुमारास आलो. दरवाजावर बंद करण्यासाठी सरकलो. समोरच समीरची खोली होती.